ब्रिटिशकालीन 125 वर्षापूर्वीचा एल्फिस्टन ब्रिजचं रात्रीपासून तोडकाम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं करी रोड असेल, लोअर परेल असेल, या भागातले जे रस्ते जे आहेत हे या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून त्याचं नियोजन लावण्यास सुरू आहे। कारण या रस्त्यावरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी होण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे। आपण बघू शकता की या ठिकाणचं वाहतूक पोलीस जे आहेत हे सध्या सकाळच्या वेळेमध्ये बॅरिकेडिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता सध्या माझ्यासोबत स्वतः वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष सिंगारे सर आहेत। सर, एकंदरीत कशी सिच्युएशन आहे, आपण कशा पद्धतीने याचं नियोजन लावताय? एल्फिस्टन ब्रिज काल रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। त्या ब्रिजला पर्यायी मार्ग म्हणून करी रोड ब्रिज आणि चिंचपोकळी ब्रिज देण्यात आलेला आहे। त्यापैकी करी रोड ब्रिजवर सकाळच्या वेळी भारत माताकडून सिंगटे मास्तरकडे आणि दुपारच्या नंतर सिंगटे मास्तरकडून भारत माताकडे वन वे ट्रॅफिक चालवण्यात येणार आहे। त्याचा लोड NM जोशी रोडवर करी रोड ब्रिज ते चिंचपोकळीच्या दरम्यान वाढणार असल्यामुळे हा मार्ग आम्ही दोन्ही बाजूला नो पार्किंग केलेला आहे। त्यासाठी आम्ही बॅरिकेड लावत आहोत आणि हा रोडवरच्या सगळ्या गाड्या काढून घेतलेल्या आहेत। यापुढे कुठल्याही गाड्या लागणार नाही त्याची आम्ही दक्षता घेत आहोत। सर, आता म्हणजे ह्याचं पूर्ण नियोजन किंवा वेळापत्र असं ठरवलेलं आहे का, किंवा ते कुठल्या वेळेमधून कुठल्या वेळेपर्यंत कुठला रस्ता बंद राहणार आहे? सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करी रोड नाकाकडून भारत माताकडे जाणारे ट्रॅफिक बंद राहील आणि भारत माताकडून फक्त करी रोड नाक्याकडे येता येईल। दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत करी रोड नाकाकडून भारत माताकडे ट्रॅफिक सोडण्यात येईल आणि भारत माताकडून करी रोड नाक्याकडे किंवा ईस्ट साईडला NM जोशीला ईस्ट असेल तर त्यांना चिंचपोकळी ब्रिजचा वापर करावा लागेल। रात्रीच्या वेळेस दोन्ही बाजूची ट्रॅफिक चालू ठेवण्यात येईल। म्हणजे एकूण आता आपल्याला कसे आदेश देण्यात आलेले आहेत की ही किती दिवसासाठी ही वाहतूक कोंडी असेल आणि इकडल्या नागरिकांना आपण नेमकं काय आव्हान करणार आहे? ही वाहतूक कोंडी म्हणता येत नाही, वाहतुकीचं लोकांची गैरसोय टाळण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। लोकांची कमीत कमी गैरसोय होईल या अनुषंगाने आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करून आणि वाहतुकीचं नियोजन करून लोकांची गैरसोय टाळणार आहोत। निश्चितच आपण बघितलेलं आहे की हे होते वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष सिंगारे आणि यांच्याकडून पूर्ण वाहतुकीचं जे नियोजन आहे हे करण्यात येत आहे आणि जवळपास जितके दिवस जे एल्फिस्टन ब्रिजचं काम सुरू होणार आहे त्यामुळं वाहतूक प्रचंड कोंडी होऊ नये आणि त्यामुळं जे ब्रिजवर सुद्धा येणारा जो लोड आहे हाही होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय कमीत कमी व्हावी यासाठी वाहतूक पोलीस सध्या कार्यरत झालेले आहेत। त्यामुळं नागरिकांनी सुद्धा या वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमाचं पालन करावं असं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।